बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज अलिबाग येथे सकल हिंदू समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात विविध हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देत हे अत्याचार थांबवण्याबाबत केंद्र सरकारने कठोर पावलं उचलावीत, बांगलादेश सरकारला तसे निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे। अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। आंदोलकांनी हातात फलक धरत आपल्या भावना व्यक्त करून बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार थांबवावेत अशी मागणी केली आहे। बांगलादेशात कट्टरपंथीय मुस्लिमांकडून हिंदूंची मंदिरे, घरेदारे, दुकाने जाळली जात आहेत। तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवीय अत्याचार होत आहेत। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी आणि तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध, आदिवासी, दलित हिंदू बांधवांना अत्याचारापासून मुक्ती द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। बांगलादेशमधील सरकार देखील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक यांच्यावर अत्याचारास मूकसंमती देत असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आलाय। स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या 33% होती, ती आता 8% इतकीच राहिली आहे। आपल्या सरकारने वेळीच पावलं उचलावीत, नाहीतर तेथील हिंदू इस्लामी कट्टरवादाला बळी पडून नामशेष होण्याची भीती या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे। तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय अंमलात आणावेत आणि या जाचातून हिंदूंची मुक्तता करावी अशी विनंती सरकारला करण्यात आली आहे। आमदार महेंद्र दळवी यांनी मोर्चाच्या सुरुवातीला उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, माजी तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर, शेकापचे प्रशांत नाईक, विश्व हिंदू परिषदेचे चेतन पटेल, ऋषिकेश भातखंडे, रविकिरण काळे आदींसह विविध संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।